वेगवान आढावा आपण घेणार आहोत। उपराष्ट्रपती पदासाठी एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी मागणी करता मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना फोन केलाय। राज्यपाल राधाकृष्णन हे महाराष्ट्रातले मतदार असल्यानं त्यांना पाठिंबा द्यावा अशी विनंती त्यांनी दोघांनाही केल्याची सूत्रांची माहिती। जिल्हा नियोजन समितीचा 5% निधी खर्च करण्यासाठी आता अर्थ विभागाची परवानगी लागणार आहे। मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झालाय। जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसीच्या एकूण निधीपैकी 5% निधी हा नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी ठेवण्यात येतो। मात्र हा 5% सर्रासपणे अनावश्यक गोष्टींसाठी खर्च केला जातो। मात्र आता जर हा 5% निधी खर्च करायचा असेल तर अर्थ विभागाची परवानगी घ्यावी लागणार आहे। अर्थ विभागाला जर या गोष्टींमध्ये नाविन्यता वाटली तरच परवानगी दिली जाईल, अन्यथा तो प्रस्ताव रद्द केला जाणार आहे। चंद्रपूर लोकसभेच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांचे दीर आणि दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे सख्खे भाऊ अनिल धानोरकर यांनी भाजपत प्रवेश केलाय। मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत धानोरकर यांनी भाजपत प्रवेश केला। धानोरकर यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनीही भाजपत प्रवेश केला। अनिल धानोरकर भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून 2 वर्ष त्यांच्याकडे शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची देखील जबाबदारी होती। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या नेतृत्वात धानोरकर कुटुंबियांची भद्रावती नगर परिषदेवर एकहाती सत्ता आहे। एआयच्या माध्यमातून अनेक सेलिब्रिटींचे आवाज वापरत उत्पादनं ऑनलाईन विकली जात असल्याचं आपण अनेकदा पाहिलं। मात्र असा प्रकार आता खुद्द मुख्यमंत्र्यांसंदर्भात घडलाय। मुख्यमंत्री फडणवीस यांनीच या संदर्भातली माहिती दिली। एका डॉक्टरविषयी आपण माहिती देत असल्याचं आणि त्यांचीच औषधं घ्या असं आवाहन करणारा व्हिडिओ आपल्या पाहण्यात आला असं फडणवीसांनी म्हटलं। तो व्हिडिओ पूर्णपणे चुकीचा होता। मात्र सध्या एआयच्या काळात हे सर्वात मोठं आव्हान आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात। On social media, I encountered my own video, normal video where I was giving a speech, but the speech was different. The voice was mine. And I was telling such and such doctor has developed such and such medicine and I have already used it and you also use it. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळ्यासंदर्भातली बैठक झाली। कुंभमेळ्यासाठीची विकास कामं आणि रस्त्यांच्या कामांचा आढावा भुजबळांनी घेतला। नाशिक विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांसह वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते। पुणे जिल्ह्यातल्या वेल्हे तालुक्याचं नवं नाव राजगड असं ठेवण्यात आलंय। त्यामुळे आता वेल्हे तालुका यापुढे राजगड नावाने ओळखला जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी असलेल्या राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी वेल्हे तालुका आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय। वेल्हे तालुक्यातील 70 पैकी 58 ग्रामपंचायती तसंच पुणे जिल्हा परिषदेने नावं बदलाच्या मंजूर केलेल्या ठरावाला महसूल विभागाने मान्यता दिली। महसूल मंत्री बावनकुळे यांनी हा निर्णय घेतलाय। राजगड नावाला केंद्र सरकारची मान्यता मिळाली। महाराष्ट्र सरकार या संदर्भात नवं राजपत्र जारी करणार आहे। खराब रस्त्यांवर टोल वसुली करता येणार नसल्याचा ऐतिहासिक निर्णय काल सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पुणे ते कोल्हापूर आणि कागल ते बेळगाव या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांवर वाहनधारकांकडून टोल वसुली करता येणार नाही असं शेतकरी नेते राजू शेट्टींनी म्हटलं। टोल बंद करण्यात यावे या मागणीसाठी त्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला कायदेशीर नोटीस दिली आहे। येत्या आठवड्याभरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याबद्दल कारवाई केली नाही तर पुढच्या आठवड्यात अवमान याचिका दाखल करू असं राजू शेट्टींनी म्हटलं। पुण्यात रस्त्यावर शेण टाकून अस्वच्छता पसरवल्याप्रकरणी दूध विक्रेत्यांना प्रत्येकी 550 रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय। हडपसर परिसरात असलेल्या शिंदे वस्तीत म्हशींचे गोठे या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर शेण साठवलं जात असल्याचं महापालिका प्रशासनाच्या पाहणीत आढळून आलेलं आहे। यापैकी या प्रकरणामध्ये 3 दूध विक्रेत्यांवर महाराष्ट्र महापालिका अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। तसंच तिघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। तिन्ही आरोपी एक कुटुंबातील एकमेव कर्ते असल्याचं लक्षात घेत न्यायालयाने त्यांना दंड ठोठावला। परभणीच्या जिंतूर ग्रामीण रुग्णालयातील पलंगावर चक्क कुत्र्यांचा वावर पाहायला मिळाला। त्यामुळे पुन्हा एकदा रुग्णालय प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर आला। काहीच दिवसांपूर्वी रुग्णालयात साप आढळलेला। जळगाव एमआयडीसीतील हॉटेल तारामध्ये चालणाऱ्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकलाय। यावेळी 2 बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली तर हॉटेल मालकासह 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मुंबई पोलिसांनी ड्रग्ज तस्करांवर मकोका अंतर्गत कारवाई सुरू केली आहे। मुंबई गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने विक्री करणाऱ्या तिघांवर मकोका अंतर्गत कारवाई केली। अलीकडे राज्य सरकारने अंमली पदार्थांचा वाढता धोका लक्षात घेत त्यांची तस्करी करणाऱ्यांवर मकोका अंतर्गत कारवाईचा निर्णय घेतलेला। या निर्णयानंतर करण्यात आलेली राज्यातली ही पहिली कारवाई आहे असा दावा मुंबई पोलिसांनी केला। पुण्याच्या हिंजवडीतील आयटी कंपनीत तब्बल 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी झाल्याचा प्रकार उघड झालाय। या प्रकरणी पोलिसांनी कंपनीच्या 4 माजी कर्मचाऱ्यांना अटक केली आहे। यासोबतच 3 लॅपटॉप, 4 मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले। मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी चोरी केलेला डेटा सोल्युशनचा वापर करून स्वतःच नवीन कंपनी स्थापन केली।
बीडच्या वडवणीतील न्यायालयात सरकारी वकिलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विनायक चंडेल असं मृत वकिलाचं नाव आहे. सत्काराची शाल वापरून गळफास घेतल्यानं परिसरात खळबळ माजली आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. चंदेल हे जानेवारी महिन्यात सरकारी वकील म्हणून वडवणी येथे न्यायालयात रुजू झालेले. ते सकाळी 10 वाजता न्यायालयात आले होते. आल्यानंतर त्यांनी गळफास घेतला. कर्मचारी जेवणाचा डबा ठेवण्यासाठी गेले असता हा प्रकार समोर आलाय. त्यांच्या खिशात चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये काय आहे याची माहिती मात्र पोलिसांनी दिलेली नाही. मुंबई नाशिक महामार्गावरील पिंपळास गावाजवळ रस्ता खचलाय. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर रस्ता खचल्यानं वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रस्त्यावर बॅरिकेडिंग करत एक लेन सुरू करण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार वर्धा दौऱ्यावर होते. यावेळी हिंगणघाट इथे पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आटपून अजित पवार राष्ट्रवादी सहकार नेते सुधीर कोठारी यांच्या घरी जेवणासाठी गेले. त्यावेळी जेवण करून पुढील कार्यक्रमासाठी रवाना होत असतानाच गर्दीतनं एका कार्यकर्त्याने दादा आय लव्ह यू असं म्हटलं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी देखील आय लव्ह यू टू असं म्हणत उत्तर दिलंय. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवारांना एमपीएमएलए कोर्टाकडनं दिलासा मिळाला. अटक न झाल्यानं जात मुचलक्यावर त्यांची सुटका झाली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार रोहित पवार यांची जात मुचलक्यावर सुटका करण्यात आली. आता मी सातत्याने हेच म्हणलेलो आहे की ईडीचे अधिकारी चुकीचे नसतात, पण ईडीच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असतो आणि दबावपोटी तिथं अशा पद्धतीच्या कारवाई केल्या जात्या. माझं एफआयआर मध्ये नाव नसतानाही समन्स बजावण्यात आलं. आरोपपत्रात अजित पवार, मुश्रीफ, कोकाटेंचं नाव असल्याची माहिती आमदार रोहित पवारांनी दिली. ईडी अधिकारी राजकीय दृष्टिकोनातून काम करतायत असं रोहित पवार म्हणतायत. माझं नाव एफआयआर मध्ये नसताना सुद्धा मला त्या ठिकाणी समन्स आलं होतं ईडीचं. मी तिथं गेलो, तिथं चर्चा केली, सगळे डॉक्युमेंट्स दिले आणि ज्या पद्धतीने त्यांनी चार्जशीट फाईल केली त्या चार्जशीटमध्ये सुद्धा बऱ्याच चुका आहेत. खरं तर मूळ एफआयआर आपण बघितले त्याच्यामध्ये माझं नाव नाही. मतदार यादीतील घोळावरून काँग्रेस नेत्यांनी महसूल मंत्री बावनकुळे आणि त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केलंय. चंद्रशेखर बावनकुळे यांचे चिरंजीव संकेत बावनकुळे यांनी कामठी विधानसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने मतदारांची नावं फॉर्म नंबर 7 भरून डिलीट करायला लावल्याचा आरोप काँग्रेस जिल्हाध्यक्ष अश्विन बैस यांनी केलाय. संकेत बावनकुळे यांनी स्वतः किती मतदारांची नावं फॉर्म नंबर 7 भरून डिलीट केली हे जाहीर करावं, अन्यथा आम्ही पुराव्यांसह ते जाहीर करू असा इशाराही बैस यांनी दिला. कारण आमचं हेच आहे की एका माणसाच्या नावावर किती फॉर्म भरण्यात यायला पाहिजे. त्यांनी हजारोच्या संख्येने त्यांनी संकेत चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी फॉर्म भरलेले आहेत. तर याची माहिती आम्हाला त्यांनी देण्यात यावी. पुरावे आहे ना आमच्याकडे. पुरावे अवंतिकाताई लेकुरवाडे आहेत आणि दिनेश भाऊ ढोले यांनी त्यांच्याकडे दिलेले आहे. मोद्याचे जे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांच्याकडे दिलेले आहेत. नाशिकच्या गोवर्धन ग्रामपंचायतीच्या बैठकीत ग्रामसभा सुरू असताना राडा झाला. ग्रामपंचायतीतील विषय मंजुरीवरून सदस्य आमने सामने आले. या बैठकीतल्या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. कल्याणच्या बारवे परिसरात 2 दिवसापूर्वी सापडलेलं नवजात अर्भक अनैतिक संबंधातनं जन्मलेलं असल्याची माहिती समोर आली आहे. कचरा कोंडीलगत गोणीत गुंडाळून 2 दिवसाच्या स्त्री जातीच्या अर्भकाला फेकून देण्यात आलेलं. या प्रकरणामध्ये 22 वर्षीय तरुणाला बेड्या ठोकण्यात आल्या, तर अल्पवयीन आईवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबईतल्या जीएसबी गणेश मंडळाने 474 कोटी रुपयांचा विमा उतरवलाय. गेल्या वर्षी 400 कोटी रुपयांचा विमा उतरवलेला. सोने आणि दागिन्यांचं मूल्य वाढल्यानं विमाही वाढवलेला आहे. गोपनीयतेमुळे 400 मुंबई गोवा महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहनांना मनाई करण्यात आली आहे. 16 टन किंवा त्यापेक्षा जास्त वजन असलेली वाहनं 23 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 28 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेपर्यंत महामार्गावरून वाहतूक करू शकणार नाहीत. अवजड वाहनांमध्ये ट्रक, मल्टी एक्सेल, ट्रेलर, ट्रॉली, लॉरी आदी वाहनांचा समावेश आहे. वाशिममध्ये बैलपोळ्याच्या तयारीसाठी शेतकऱ्यांची लगबग. वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना सजवण्यासाठी आवश्यक साहित्य खरेदी करायला शेतकऱ्यांची गर्दी. मात्र यंदा सजावटीच्या साहित्यांच्या किमती वाढल्याचं चित्र. बैलपोळा निमित्ताने बीडमधील बाजारपेठा सजलेल्या आहेत. बैलांसाठी घुंगरू, वेसण, गोंडे खरेदी करण्याकरता शेतकऱ्यांची गर्दी. यंदा पावसाची समाधानकारक स्थिती असल्यानं शेतकऱ्यांमध्ये पोळ्याकरता उत्साह पाहायला मिळतो.
बुलढाण्यामध्ये लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. लंपीच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका पोळा सणाला बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते. लंपीच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक पोळा न साजरा करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केलाय. पोळा साजरा करणारच अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. चंद्रपूरच्या नागभीड तालुक्यातील सावंगी बडगे येथे तलाव फुटल्यानं शेकडो हेक्टरवरील शेतीत पाणी शिरलं. लाखो रुपयांचे मासे वाहून गेले. त्यामुळे शेतकरी आणि मासेमाऱ्यांचं नुकसान झालंय. नुकताच तलावाचं बांधकाम झालेलं. कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे तलाव फुटल्याचा आरोप स्थानिकांनी केला. संबंधित कंत्राटदारावर कारवाई व्हावी अशी मागणी शेतकरी आणि मच्छीमार करतात. बातमी कोल्हापूरमधून. कोल्हापुरात गेल्या 6 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली. नदीने धोक्याची पातळी गाठल्यानं संपूर्ण परिसर जलमय झालाय. कोल्हापूरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत. कोल्हापूरच्या कासारी नदीच्या पुरामुळे हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. नदीनं पात्र सोडलं असून रौद्र रूप धारण केलंय. जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण ओव्हरफ्लो झालंय. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण 100% भरलंय. मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला. पुण्यातल्या खडकवासला धरणातल्या मुठा नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. याचा परिणाम शहरातल्या डेक्कन परिसरात दिसून येतोय. बाबा भिडे पूल आणि नदीपात्रातील रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. तसंच पूल परिसरात वाहतुकीवर देखील परिणाम झालाय. खडकवासला धरणातनं सध्या 25,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंढरपुरात भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे. भीमेच्या वाळवंटातील भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा पडलाय. बहुतांश मंदिरं पाण्यात बुडाली आहेत. नदीत उतरण्यासाठी असलेल्या घाटाच्या पायऱ्यांना पाणी लागलंय आणि पाणी नदीकाठच्या वसाहतीत शिरलंय. भीमा नदीची दृश्य ड्रोनद्वारे टिपण्यात आली. नाशिक शहरामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. सकाळपासून काही प्रमाणात उघडीप दिलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोर धरला. 2 दिवसांपासून नाशिकमध्ये पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. गोदा काठावरील अनेक दुकानांमध्ये पुराचं पाणी शिरलं. त्यामुळे सामानाचं मोठं नुकसान झालंय. गोदा काठावरील मंदिरांनाही पाण्याचा वेढा पडलाय. गंगापूर धरणातनं गोदावरी नदीपात्रात 7,372 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्यानं गोदावरी नदीच्या पात्रातील सोमेश्वर धबधब्याने रौद्र रूप धारण केलंय. धबधबावरून नदीपात्रात 20 ते 25 फूट खोल पाणी कोसळतंय. पुढे हेच पाणी रामकुंडाच्या दिशेने जात पाहायला मिळतंय. गडचिरोलीमध्ये पुरात वाहून जाणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. कुरखेडा तालुक्यातील सोनरांगी परिसरातील कडोली इथला हा परिसर आहे. इकडची घटना आहे. जिल्ह्यामध्ये सतत पडत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आला. हरिदास बावनखडे कडोली नाला पार करत असताना पाण्यात वाहून गेला. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. 2 किलोमीटर अंतरावर झाडाला पकडून राहिल्याने व्यक्तीचा जीव वाचला. गडचिरोलीतील पर्लकोटा नदीचा पूर 3ऱ्या दिवशी ओसरलाय. तसंच मार्ग सुरू झाल्यानं भामरागड तालुक्यातील जनजीवन पूर्वपदावर आलं. गेल्या 2 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटासह अनेक नदी नाल्यांना पूर आलेला. त्यामुळे सोमवारी सकाळी आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्ग बंद झालेला. तालुक्यातील 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. पर्लकोटा नदीचं पाणी भामरागड शहरातील 25 ते 30 दुकानं आणि घरांमध्ये शिरलं. तब्बल 3 दिवसानंतर नदीचा पूर ओसरला. त्यामुळे नदीच्या पुलावरनं वाहतूक सुरू झाल्यानं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बीडमधील धनेगाव इथलं मांजरा धरण 98% क्षमतेने भरलं. मांजरा धरणाचा कॅचमेंट एरिया हा बीड आणि धाराशिव जिल्ह्यात आहे. धरणात सातत्याने पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणाचे 2 दरवाजे आज 0.25 मीटरने उघडले. सद्यस्थितीत मांजरा धरणाचे 4 दरवाजे 0.25 मीटरने सुरू असून यातून मांजरा नदीपात्रात 3,494 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वसई विरारमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे विरार पश्चिमेकडील युनिटेक कॉम्प्लेक्समधील 40 सोसायटी 8 दिवसांपासून पाण्याखाली आहेत. तळमजल्यात गुडघाभर पाणी साचलं. ना पाणी ना लाईट. यामुळे जवळपास 500 कुटुंब या साचलेल्या पाण्यामुळे बेघर झाली आहेत. युनिटेक कॉम्प्लेक्समध्ये पाणी शिरलं. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं. मुंबई गोवा महामार्ग आणि खड्डे हे समीकरण अनेक वर्षांपासून पाहायला मिळते. पावसाळा सुरू झाला की समस्या अधिक गडद होताना दिसते. मागील 4 ते 5 दिवस कोकणामध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना खड्ड्यांची समस्या आणखी गंभीर झाली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पुलापासून शहरात जाताना रस्त्यांवर पडलेले भले मोठे खड्डे वाहन चालकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.
मुसळधार पावसाचा रत्नागिरीतल्या गुहागरमधल्या ग्रामीण भागाला मोठा फटका बसला. अनेक ठिकाणी भूस्खलनाचे प्रकार पाहायला मिळतात. रस्ते खचलेत, घरावर झाडं कोसळण्याच्या घटनाही घडल्या. जानावळ येथील ग्रामपंचायतीच्या इमारतीचे खांब तुटल्यानं इमारत कोसळण्याच्या स्थितीत आहे, तर परसुरी इथे रस्ता मधोमध खचल्यानं वाहनं अडकली आहे. त्यामुळे गावातली बस सेवाही ठप्प झाली. या होत्या